परिणाम काय होतात आपण स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर पाहू शकतो. आपण काँग्रेसचं सरकार पाहिलं किंवा आता भाजपचं सरकार पाहिलं, पण त्यामध्ये एवढंच होतं की सत्तेत असणारे फक्त सत्तेचा दुरुपयोग कसा करता येईल एवढंच पाहतात. पाहू शकतो आधीचे नेत्याने असं काय लय विकास केला असता तर डॉलर तेव्हा बी 58-60 वर घातला, आता 90-95 वर घातलाय. आणि आज पण पाहू शकतो जे आता एफटीन झालं, त्याच्यानंतर खरात झालं, आसाराम बापू, राम रहीम, कायदे का होत नाहीत? कारण त्यांना माहिती आहे कायदे बलात्कारावर जर झाली तर आधी कोण गुदतील, तर याच्यात गुदतील पहिले नेतेच गुदतील. त्यामुळे हे कायदे होत नाहीत. कारण आता आपण सुब्रमण्यम स्वामीचं जर म्हणणं जर खरं असेल तर न्याय कोणाला भेटणार? पुरुष असो की महिला असो, जर पदावाले जर याचा पदाचा दुरुपयोगच करीत असतील तर खरंच मतदान विकतो, तर याचे परिणाम काय होतील याचा पण खरंच जनतेने विचार करणे गरजेचे आहे. ज्या महापुरुषाने अभ्यास केला आणि त्यावर तोडगा म्हणून मतदानाचा प्रत्येक व्यक्तीला अधिकार दिला आणि त्याचा जर आपण दुरुपयोग करत असून थोड्याशा आर्थिक आमिषाला जर बळी पडून आपण जर मतदान करीत असून तर याचे परिणाम खरंच पुढे लय भविष्यात बेकार होतील. भ्रष्टाचार किती आहे महाराष्ट्रात, कारण जनताच भ्रष्ट झाली तर नेते त्याचा दुरुपयोग करणारच.